सत्याय नमः। सत्य धर्मपरायणाय नमः। ओम दंडनित्याय नमः। ओम क्रियावृत्ताय नमः। ओम सद्गुते नमः। हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे मजेत ना? मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आहे ना मी थोडं म्हणजे उशिराने ब्लॉग सुरू केलेला आहे, म्हणजे दुपारी. आता वाजलेले आहेत 2:30. तर ॲक्च्युली आम्हाला जायचं आहे आज कुंकुम अर्चनच्या कार्यक्रमाला. मी याच्या अगोदर या कार्यक्रमाविषयी ना ऐकलेलं आहे ना, अटेंड केलेला. पण सकाळी आरूच्या आजींचा फोन आला की आपल्याला सगळ्या बायकांना वगैरे जायचं आहे या कार्यक्रमाला आणि देवीचा कार्यक्रम वगैरे असतो. तर म्हटलं ठीक आहे जाऊन येऊया, कारण मी अगोदर न गेली ना ऐकलं मग अशी म्हटल्याप्रमाणे. तर म्हटलं ठीक आहे, काहीतरी नवीन आपल्याला बघायला भेटेल, शिकायला भेटेल, म्हटलं जाऊन यावं. त्याची सगळी तयारी चालली आहे. आणि आरूला आहे ना मी दुपारी झोपवून दिलं, लवकर झोपवलं. ॲक्च्युली होतं काय ना, जर मुलांची झोप नाही झाली ना, मी तर नेहमी म्हणतेच व्हिडिओमध्ये की मुलांची झोप नाही झाली तर खूप जास्त चिडचिड होते. त्याच्यामुळे वेळात वेळ काढून मुलांना अगोदर झोपवून द्यायचं, म्हणजे जो काही कार्यक्रमाला आपण जाणार असो किंवा काही फंक्शन असेल तर बाळ पण एन्जॉय करेल आणि आपण पण एन्जॉय करू. कारण लहान मुलांचं असतं ना की झोप नाही झाली की भयंकर चिडचिड करतात. सगळी कामं सोडली आणि त्याला ना पहिले मी दुपारी झोपू घातलं. त्याच्यानंतर माझी जी काही कामं होती ती मी आवरून घेतली. आणि आता वाजलेले आहेत 2:30. आणि मी तुम्हाला नेहमी म्हणत असते माझ्या व्हिडिओमध्ये की मी जाण्या अगोदर म्हणजे कुठेही संध्याकाळी जाण्या अगोदर स्वयंपाक करून जाते. पण मग यावेळेस म्हटलं 2:30 वाजलेले, 4ला जायचे आणि स्वयंपाक कधी करायचा, त्याच्यामुळे म्हटलं आता संध्याकाळीच तिकडनं आल्यानंतर स्वयंपाक करते. आता तिकडनं आल्यानंतर उशीर तर होणारच, म्हणून म्हटलं काहीतरी झटपट बनवायचं. म्हणून इकडे ना मेथीची भाजी काढून ठेवली. आता त्याच्यामुळे तिला सोडून ठेवते. आणि मेथीची भाजीचं कसं लगेचच होते ती आणि चपात्या वगैरे बनवून घेईन, त्याच्यामुळे म्हटलं ही तयारी करून ठेवते. जसं म्हणजे तिकडे जरी उशीर झाला थोडाफार तरी काही प्रॉब्लेम नाही, घरी आल्यानंतर लगेचच स्वयंपाक बनवून घेईन. त्याच्यामुळे चला आता मी मेथीची भाजी सोडून घेते आणि त्याच्यानंतर लगेचच तयारीला लागेल. कारण आरू उठल्यानंतर साडी वगैरे घालायची तर अजिबात जमणार नाही, त्याच्या तयारीत तर वेळ जातोच. त्याच्यामुळे ना मी आता मेथीची भाजी सोडून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना तुमच्याशी तयारी वगैरे करूनच डायरेक्टली भेटते मी. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे, धार्मिक आहे थोडा, त्याच्यामुळे बघा. आता माझं पण नवीनच आहे त्याच्यामुळे चला व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता माझी भाजी वगैरे पण सोडून झाली, तयारी झाली आहे. आणि आरू उठला त्याच्यानंतर त्याची पण तयारी करून दिली मी आणि मग मी केली. कारण एवढं सगळं लुकमध्ये त्याला घालणं, त्याच्या मागे पळणं होत नाही, त्याच्यामुळे पहिलं त्याला रेडी केलं आणि मग मी साडी वगैरे वेअर केली. आणि हीच साडी घातली मी, कारण मला खूप इझी वाटते ही घालायला, त्याच्यामुळे पटक्यात घातली. आणि चला आता बाहेर बाकीच्या बायका वाट पाहत असतील, त्याच्यामुळे निघावं. ऑलरेडी 4 वाजलेले आहेत. आणि बाकीचं पूजेचं सामान वगैरे आरूच्या आजी म्हटलं का काही लागत नाही, पण कुंकू आणि अन्नपूर्णा वगैरे लागते म्हणून. पण आता माझ्याकडे काही अन्नपूर्णा नाही, मी फक्त स्वामींचीच पूजा वगैरे करते. तर म्हटलं आता बघू पुढे काय होतं. तर तसं ते म्हटलं की 1 रुपया वगैरे पण चालतो. मग आता कुंकू नाही आहे तर कुंकू रस्त्यातनं जाताना दुकानात बघू आणि अजून बाकी काय गोष्टी लागतात त्या पण बघू. तसं आरूच्या आजी म्हटलं की एवढं वगैरे काही लागत नाही, तर बघू अजून काय काय लागतं. फायनली पोहोचलो, कुंकू वगैरे घेतलं दुकानातून आणि खूप टफ होतं माझ्यासाठी गाडी म्हणजे साडी घालून गाडी चालवणं. चल 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 जायचं, चल. भयंकर अवघड होतं. चल 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 चला. आपला कार्यक्रम देवीचा कार्यक्रम मध्ये तुम्ही काय असं येणार नाही, मेरा महबूबा आहे तसं काही नाही. आपलं सगळं आपलंच आहे, देवीचं नाव आहे. चल प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संदीप शास्त्री वैद्य यांना मी विनंती करतो त्यांनी कार्यक्रमाची थोडक्यात प्रस्तावना करावी आणि त्यानंतर संकल्प ग्रहण करावे. नमस्कार.
आपण जवळजवळ 9 ते 10 वर्षापासून या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये कुंकुमार्चन सोहळा आयोजित करत असतो. मध्ये 2 वर्ष कोरोना होता तरी त्यामध्ये सुद्धा आपण ऑनलाईन त्या ठिकाणी कुंकुमार्चन केलं. या शारदीय नवरात्रात कुंकुमार्चन करण्याचं आयोजन म्हणजे सप्तशतीच्या पोथीत सांगितलेलं आहे, शरदकाली महापूजा क्रियते याच्या वार्षिकी. म्हणजे आता आश्विन मासापासून शरद ऋतू सुरू झालेला आहे त्या ठिकाणी. म्हणून या शरद कालामध्ये म्हणजे शरद ऋतूमध्ये भगवतीचं आपल्या कुलस्वामिनीचं पूजन करावं त्याचं महत्त्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे काय होतं, त्याच्या पुढच्या श्लोकात सांगितलेलं सर्व बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुधामिता. म्हणजे आपण भगवतीचं कुलस्वामिनीचं जेवढं मनोभावे आणि जितक्या वेगवेगळ्या प्रकाराने पूजन करू त्या प्रकाराने पूजनामुळे भगवती आपली संतुष्ट होऊन आपली जी काही बाधा असेल घरामध्ये ती सर्व बाधा त्या ठिकाणी निरसन होऊन धन आणि धान्याची आपल्याला त्या ठिकाणी प्राप्ती होते. म्हणून या शरद कालामध्ये म्हणजे या शारदीय, त्याचं दुसरं नाव शारदीय नवरात्र पण म्हटलं जातं. म्हणून या नवरात्रामध्ये आम्ही पुरोहित संघाने ह्या उपक्रम आणि हा तुमच्या सगळ्या आपल्या संगमनेरवासीय महिलांसाठी हा सुरू केलेला आहे. प्रसाद येईल तो इथं येईल, तो इथं आपण नंतर ठेवायचा आरतीच्या आधी. आणि बाकीच्या सूचना आम्ही देतो. आरचे आम्ही म्हणायचं प्रत्येक नावाला आणि थोडं कुंकू आपण यंत्र असेल आहे ना प्रत्येक नाव सगळी सोय. ठीक आहे, चला आपण आता आरचे आम्ही म्हटलं की तुम्ही एक व्हायचं. पहिले आपल्या कुलदेवीचं स्मरण करा. खडगम चक्र गदेशु चाप परिगा शूलम शिंडिम शिरा शंख ह्रीं महाविद्याय नमः. म्हणा अर्चयामि. ओम जगन्मात्रे नमः. ओम महालक्ष्मी नमः. ओम शिवप्रियाय नमः. ओम विष्णुमायाय नमः. ओम शुभाय नमः. ओम शांताय नमः. ओम सिद्धे नमः. ओम सिद्ध सरस्वत्यै नमः. ओम क्षमाय नमः. ओम कांताय नमः. ओम प्रभाय नमः. श्रीरामणसुताय नमः. ओम बालाय नमः. ओम बालिकायै नमः. ओम सिंहगामिन्यै नमः. ओम ओंकाराय नमः. ओम नमः. ओम पुरुषार्थ प्रवर्तिने नमः. ओम प्रज्ञाय नमः. ओम नीलाय नमः. ओम सीताय नमः. ओम श्यामाय नमः. ओम कृष्णाय नमः. ओम बुद्धाय नमः. ओम कर्पूराय नमः. काम विजयवते नमः. ओम सत्याय नमः. सत्य धर्मपरायणाय नमः. ओम स्थूल मार्गसिद्धाय नमः. ओम सूक्ष्माय नमः. शालिग्रामशीलाय नमः. अर्चयामि. शुचे नमः. अर्चयामि. संसाररूपिण्यै नमः. अर्चयामि. नमस्काराय नमः. अर्चयामि. संस्कृत्यै नमः. अर्चयामि. प्राकृताय नमः. बाळासाहेब थोरात आवर्जून उपस्थित राहिल्या. मी भाऊ जाकडींना विनंती करतो त्यांनी आदरणीय कांचनताईंचा सत्कार या ठिकाणी करावा. महिला मंडळांच्या सदस्यांची व्यासपीठाच्या खाली उजव्या बाजूला कार्यक्रम सुटला आणि इकडे ना चहा आणि नाश्त्याची सोय केलेली आहे. सो तिकडे चाललोय. साबुदाणा खिचडी वगैरे आहे. काय झालं? मस्त पैकी साबुदाणा खिचडी एन्जॉय करतो सगळ्या. यायला पाहिजे ना, कधी यायचं? तर आताच आहे ना घरी आले आणि वाजलेले आहेत 7:15. ओ काय
हो जायचं आता. याला बाहेरून जाऊन आलं तरी पण बाहेरच जायचं आहे. असो 7:15 वाजले आणि फ्रेश होते पहिले, कारण साडीने लय असं जडजड होतं आहे मला. फ्रेश होते आणि त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवून घेते. आणि आम्हाला आज रात्री दांड्यासाठी सुद्धा जायचं आहे. त्याच्यामुळे बघते आता जर वाटलं तर परत हीच साडी घालेल, नाहीतर मग ड्रेस घालेल, कारण सध्या तरी मला भयंकर असं गजबजल्यासारखं होतं. त्याच्यामुळे मी पहिले चेंज करते, फ्रेश होते आणि त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे करून बाकी. जेवण वगैरे झाली, बाकीचं पण आवरून घेतलंय आणि म्हटलं गरबे खेळण्यासाठी म्हणजे बघण्यासाठी चाललंय फक्त, कारण एनर्जी नाही एवढी खेळण्याची. त्याच्यामुळे म्हटलं फक्त बघून येऊ. आणि वाजलेले आहेत 9:30. काही झोपला नाही बरं का, याला सुद्धा यायचंय बघण्यासाठी. चल मस्तपैकी गरबा वगैरे पण बघून आलो. जास्त काही थांबलो नाही, कारण आरू पकडून यांना डायरेक्ट माझ्या खांद्यावर झोपायला लागला. आणि घरी आणल्यानंतर तर त्याने तांडव घातला की मला परत तिथेच घेऊन चला असं. त्याच्यामुळे परत त्याला घेऊन गेलो आणि थोडा वेळ थांबलो. त्याच्यानंतर घरी आलो आणि आता बसलाय शांत. तर चला त्याला झोपू घालते. वाजलेले आहेत 11. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कुंकुमार्चनचा कार्यक्रम तुम्ही अगोदर कुठे ऐकलेला आहे का किंवा कुठे अटेंड केलेला आहे का, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चला तर मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया असेच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.